शीतळ पोळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी हात आणि जोरदार टाळी नेतृत्व आदरणीय विक्रम बाबा कदमांचे प्रधान आमदार माननीय जयकुमार भाऊ यांना निमंत्रित करतो. सवाल घ्यायचा आहे आपल्या समोर कदमांचे आमदार प्रधान आमदार माननीय जयकुमार भाऊ हे आपणास शुभेच्छा मार्गदर्शन करणार आहे. सवाल घ्यायचा आहे आम्हाला
भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची ही माय भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची सर्व कार्यकर्ते मित्रमंडळी शाळेच्या मैदानामध्ये सर्वांनी श्री महाराष्ट्र भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देवदेशन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची योद्ध्यांची अन वीरांची तलवारीच्या पात्याची देशाचे रक्षण कर दिवसानिमित्त बबलू पाटील, अमर पाटील, विकी पाटील आणि मित्र समूह यांनी आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मुलांना शालेय साहित्याचं वाटप आणि खाऊचं वाटप हा कार्यक्रम इथं आयोजित केला. त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. आपल्या शाळेनं आमचा यशस्वीच सन्मान केला. सर्व शिक्षक वर्गाचे स्टाफचे आभार मानतो आणि माझ्या या बालमित्रांनी अत्यंत अनोख्या रूपामध्ये मला ज्या शब्दरूपी शुभेच्छा दिल्या तुमचाही मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन व्यक्त करतो. नेहमी शाळेत येत असतो, नेहमी आपल्याशी आणि शिक्षक वर्गाशी संभाषण असतं. आपल्या शाळेच्या अडीअडचणीबद्दल आपला शिक्षक वर्ग, आपले गट शिक्षणाधिकारी असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील, आपली या शाळेसंदर्भात चर्चा होत असते. नुकतीच आपण गोरेगावची शाळा आदर्श शाळेमध्ये घेतलेली आहे आणि PM स्मार्ट शाळेमध्ये सुद्धा ती आपण शाळा घेतली आणि आपण सर्व इथला मुख्याध्यापक वर्ग असेल, शिक्षक वर्ग असेल आणि आपल्या गावातील प्रमुख लोकप्रतिनिधी असतील, राजकीय नेते असतील, समाज सुधारक असतील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य असतील किंवा जे मंडळी शाळेच्या सुधारणेसाठी वारंवार आपल्या शाळेला मदत करत असतात, शाळेत लक्ष घालत असतात, त्यांना आम्ही सगळ्यांना आवाहन करीन ही पुशेशाळेची शाळा, याचा परिसर अत्यंत चांगला आहे आणि भविष्य काळामध्ये आपली शाळा ही महाराष्ट्रामध्ये एक नंबर कशा पद्धतीने भौतिक सुधारण्यामध्ये आणि आपल्या या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शैक्षणिक प्रगतीमध्ये कसा त्यांचा नंबर येईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया.
मन का विश्वास कमजोर होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। दूर अज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे। दूर अज्ञान के हो अंधेरे, तिथंच करावा लागेल आता.
मासूरने या ठिकाणी आमचे मित्र सनी पवार यांनी त्यांच्या वडिलांच्या आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, त्याचबरोबर ग्रीन बोर्डचं वाटप आणि खाऊचं वाटप असा एक अत्यंत चांगला असा कार्यक्रम ठेवलाय. मला खरंच अत्यंत आनंद होतोय. सकाळपासून ज्या ज्या ठिकाणी आपण जातोय फक्त शाळेमधल्या विद्यार्थ्यांसाठीच कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यांना वह्यांचं वाटप, शैक्षणिक साहित्याचं वाटप आणि वाढदिवसाच्या दिवशी आपण काही रोपं प्रत्येक गावामध्ये जवळजवळ या 10 गावामध्ये 2000 रोपांचं वाटप आपल्या सोशल फाउंडेशनच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलंय. काल आम्ही मसूरला कार्यक्रम होता, त्या ठिकाणी बांधकाम कामगार कल्याण महामंडळाच्या मार्फत जवळजवळ 350 कुटुंबांना कौटुंबिक साहित्याचं भांडीचं किट आहे त्याचं वाटप केलं. आज पुशेसावळीमध्ये जवळजवळ 400-500 कुटुंबांना त्या किटचं वाटप आहे. परवा उमरजमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. तिथं जवळजवळ शाळेतल्या 400 विद्यार्थ्यांना तेथील आपल्या कार्यकर्त्यांनी स्कूल बॅग, टिफिन, त्यानंतर वायरमन आणि हमाल लोकांसाठी टिफिन आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी सायकलचं वाटप केलं. पुशेसावळीमध्ये सुद्धा रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. आता इथून आम्ही औंधला चाललोय. तिथं आश्रम शाळेमध्ये श्रीराम सुडके आणि मित्रमंडळाच्या वतीनं जवळजवळ तिथल्या 300 लोकांना भोजनाचं त्यांनी नियोजन केलंय. म्हणजे मी बघितलं तर आपल्या समाजात आपण काम करत असताना ज्यावेळी आपण पुढे जात असतो त्यावेळी जी काही मंडळी आपण जोडलेली असते, मग ज्येष्ठ मार्गदर्शक असतात, काही युवा मित्र असतात, त्यांनी मला सुदैव समजतो माझं की माझ्या या वाढदिवसाच्या निमित्ताने हे 3 दिवस अत्यंत समाज उपयोगी, विद्यार्थ्यांना मदतीचे असे चांगले कार्यक्रम आयोजित केले. आणि त्यामुळे मग हा वाढदिवस आपण साजरा करत असताना कुठंतरी आपल्याला धन्यता वाटते की लोकांसाठी काम करत असताना लोकांसाठीच्या कामाचे उपक्रम आपण आयोजित करून त्याच्यासाठी आपण उपस्थित राहतोय. आज या कार्यक्रमाला इथं उपस्थित असणारे आपल्या मासुर्ने गावच्या सोसायटीचे चेअरमन रामदादा, माजी उपसरपंच आप्पा, त्याचबरोबर माजी चेअरमन आमचे मित्र विश्वास तात्या, तुषारदादा माने, श्रीधर माने आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते माझे मित्र सनी पवार, विठ्ठलराव यमगार असतील, सर्वच इथं उपस्थित असणारे अक्षय आहे किंवा पाठीमागे असणारे सगळेच माझ्या जवळजवळ 500 जणांचे नंबर माझ्या मोबाईलमध्ये फीड आहेत. म्हणजे 500 जणांची माझा तेवढा परिचय, काही जणांचा परिचय असला तरी नंबर नसतील कदाचित, पण बोलणं असतं, त्यांच्या सूचना येत असतात मला आणि कामासाठी, विकास कामासाठी सुद्धा ते मला काही गोष्टी सांगत असतात. आपण अलीकडच्या काळामध्ये मासुर्ने गावामध्ये काही विकासाची अत्यंत चांगली कामं सुद्धा केलीत. आपल्या ट्रान्सफॉर्मरची कामं झाली, पोतीच्या इथला रस्ता आपण पूर्ण केला. नुकतंच आपण 5 लाख रुपयाचं एक रस्त्याचं काम तिथं पूर्ण केलं. त्या आपल्या 11 लाख रुपयाचे पेवर ब्लॉकचं आपण काम केलं. मध्यंतरी एक बंधारा आम्ही हेमगर वस्तीवरती दिला होता आणि आता आमचे तुषार माने दादा यांच्या मागणीनुसार त्यांच्या तिथे एक मंदिरासाठी एक 10 लाख रुपयाचा सभामंडप सुद्धा आपण मंजूर केलाय. आमच्याकडे अजून एक मागणी सभामंडपाची आली, तिचा सुद्धा पाठपुरावा आपण करतोय. येत्या महिन्याभरामध्ये ती सुद्धा 2-3 कामं इथं येतील. काही पाणंद रस्त्याची कामं आपण सुचवलीत. म्हणजे फक्त वाढदिवस मनवणं किंवा मिरवणं हा एक नुसता उद्देश न ठेवता चांगल्या पद्धतीचं काम इथं आपण आयोजित करतोय. लोकोपयोगी कामं करतोय, विकासाची कामं करतोय. नुकतंच गोरेगावची शाळा आहे, तिला 1,22,00,000च्या खोल्या तिथं आल्या आहेत. आदर्श शाळेमध्ये तिचा सहभाग झालाय, PM स्मार्ट शाळेमध्ये तिचा सहभाग झालाय आणि येणाऱ्या वर्षभराच्या मध्ये मला निश्चित खात्री आहे की आपल्या विभागामधली अत्यंत देखणी अशी शाळा ती तयार होईल. एक पुढे आपण
आता पहिले तुझे ईशा चैतन्य इनामदार आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या सत्कार मूर्ती त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व एकत्र आलोय असे आमचे मित्र सन्माननीय विक्रमदादा कदम साहेब आणि उपस्थित आपले केंद्रे साहेब माननीय महेश पाटील साहेब सर्व गणमान्य मित्रांनो, चांगलं काम केलं की चांगलं फळ मिळते, साधी म्हण आहे मराठीत, सगळेजण आपण ऐकतो. तसं चांगलं काम केलं, तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्ही असे काहीतरी चांगले आमच्याकडे व्हाल. हा एक आदर्श या वाढदिवसाच्या निमित्ताने घेत जावा. आपल्याला येतात मोठी माणसं, खाऊ देतात, त्यांचा वाढदिवस सिद्ध करतात, पण ते वाढदिवसापर्यंत कसे पोहोचले याचं बी तुम्ही थोडं आकलन करत जावा. तेही सुद्धा तुमच्याकडे आम्ही सुद्धा लोक सामान्य शेतकऱ्यांचे किंवा सामान्य लोकांची मुलं आहेत. चांगलं शिक्षण घेतलं, चांगल्या लोकात राहिलं, चांगले विचार आपण डोक्यात घेतले तर आपली प्रगती निश्चित होणार आहे. मला आनंद वाटतो साहेब, आमच्या शाळेतले बरेचसे विद्यार्थी चांगले उद्योगपती झालेत. थोडक्यात उद्योगपती, एक उद्योगपती सांगतो आमच्या तालुक्यातला जवळचा आमचा आपला दिनकर शिंगाडे, आपल्या आश्रम शाळेचे विद्यार्थी, आज कोट्याधीश माणूस आहे, किती मोठं काम केलं त्यानं. बरीचशी माणसं आमची पोलीस मुली आहेत, मुलं बरीचशी शिक्षक झालेले आहेत, येतात आमच्या शिक्षकांना पाया पडून जातात. आज चांगले चांगले विद्यार्थी घडलेले शाळेमध्ये आमच्या. आणि मला एक आनंद वाटतो, या शाळेच्या सुरुवातीच्या काळात सुद्धा आप्पांच्या जोडीला खांद्याला खांदा देऊन काम करणारे आमचे दादा
धैर्यशील दादा पूर्वीपासून ज्यावेळेस शाळेचे आमचे 96 पासून दादा शिवसेनेत होते त्या काळात आणि त्यावेळेपासून आपण होतं त्या काय केलं दादाने सुद्धा अगदी भागातनं धान्य गोळा करून आणून सुद्धा मुलांना खाण्याला त्यांनी मदत केलेली आहे मला आठवते. तर अशा दादांचा आज आपल्या भागात कारखाना काढलेल्या सुदैवान दादा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या पायावर पाय ठेवून विक्रमदादांनी सुद्धा भरपूर नेतृत्व प्रगती केलेली आहे. आज आम्हाला कौतुक वाटतंय. वेळ कमी आहे, जास्त बोलता येत नाही, म्हणून मी त्यांचं पुन्हा एकदा आणि सर्वांचं पुन्हा एकदा इथं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि 2 शब्द ठेवतो. बाबांना विनंती करतो विक्रम बाबांना की आपण मनोगत करा. आपल्या संस्थेमध्ये माझे मित्र, युवा उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते श्रीरामजी सुडके यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसाठी इथं खाऊचं वाटप आणि भोजनाचं नियोजन केलं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित असणारे या संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख बापू, औंध पोलीस स्टेशनचे EPI आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये औंध परिसरातील पोलिसिंगला शिस्त लावणारे कडक शिस्तीचे अधिकारी केंद्रे साहेब, माझे मित्र मुलानी सर, आमचे युवा नेते महेशदादा पाटील, राजाभाऊ माळवे, विकासजी भोसले, उपस्थित माझ्यावर आलेले सर्व तरुण मित्र आणि या संस्थेचे सर्व शिक्षक वर्ग, उपस्थित विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आताच माझ्याबद्दल धैर्यशील दादांबद्दल इथं तुम्हाला सगळ्यांना सांगितलं. मागच्या वेळी सुद्धा इथं येण्याचा योग आला. या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय संभाजीराव आप्पा आणि माझे वडील बंधू जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धैर्यशील दादा यांचं एक अतूट नातं होतं, प्रेम होतं, एक चांगली मैत्री होती. धैर्यशील दादाचे पहिले राजकीय गुरु कोण असतील तर संभाजी आप्पा होते आणि ही शाळा काढत असताना मी पण लहान होतो आणि मी बघायचो त्या काळामध्ये शाळेला आता जसं शासनाचं सहकार्य लाभतंय तसं नव्हतं. मग तुटपुंज्या पैशामध्ये शाळा चालवायची, तुमच्या सगळ्यांचं संगोपन करायचं. आपल्याला खरं त्यावेळी खूप त्रास झाला. मग त्यांनी जोडलेले मित्रमंडळी असतील, शिवसेनेची संघटना असेल, त्यातनं आपल्या शाळेसाठी मदत यायची आणि इथनं आपल्याची कास धरावी आणि आपण इथं बाहेर जात असताना आपल्या संस्थेचं आणि आपलं नाव कसं मोठं होईल यासाठी चांगलं काम करावं. आम्ही सुद्धा शेतकरी कुटुंबातलेच. माझे वडील स्वर्गीय DP कदम नाना हे शिक्षक होते. बरेच वर्ष त्यांनी मुख्याध्यापक म्हणून काम केलं, परंतु घरातलं वातावरण हे अत्यंत पोषक होतं, खूप मोकळीक होती. आम्हाला कधीही असं वाटलं नाही की आमचे वडील शिक्षक आहेत. उद्योगासाठी त्यांनी माझ्या आईला प्रेरणा दिली. माझी आई स्वर्गवासीय सत्यभामा कदम अक्का यांना कुशेसावळीमध्ये एक उद्योग टाकून दिला आणि त्यांनी जवळजवळ 35 ते 40 वर्ष कुशेसावळीमध्ये अत्यंत ताकदीने उद्योग उभा केला आणि त्यातनंच धैर्यशील दादा जिल्हाध्यक्ष झाले. त्यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली आणि तिथं जरी पराजय झाला असला तरी लोकांसाठी पुढे आल्यामुळं या घाटमाथ्यावरती वर्धन ॲग्रो सारखा कारखाना उभा राहिला आणि त्यातनं जवळजवळ आज 500 कुटुंबांना तिथं रोजगार मिळतोय आणि या कारखान्यावरती जवळजवळ 10,000 कुटुंब डिपेंड आहेत. मग तोडणी वाहतूक यंत्रणा असेल, काही सप्लायर असतील आणि माझे शेतकरी बांधव असतील. गेल्या 7 वर्षामध्ये अत्यंत कष्टात हा कारखाना चालवला आणि आज 7व्या वर्षी, मागच्या वर्षी आपल्या कारखान्याने या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त दर देऊन 1 नंबर येण्याचं काम केलंय. अशाच पद्धतीने भविष्य काळामध्ये या घाटमाथ्यावरती बापू जवळजवळ 5,000 लोकांना रोजगार देण्याचं आमचं नियोजन आहे. आणि मग आम्ही इथं येत असतो, आपल्या समोर बोलत असतो. विद्यार्थी मित्रांना एवढीच विनंती, अत्यंत कष्ट करा, चांगला अभ्यास करा आणि यातनं भविष्य काळामध्ये एक चांगला विद्यार्थी घडू द्या. कुणी IPS व्हा, कुणी IAS व्हा, कुणी उद्योगपती व्हा, परंतु चांगलं धोरण आपल्या पुढे ठेवा, चांगलं आपलं यश प्राप्त करा. या शाळेसाठी भविष्य काळामध्ये धैर्यशील दादांच्या माध्यमातून ज्या पण काही आपल्या गोष्टी पेंडिंग असतील
प्रलंबित असतील, आपल्या शासनाकडे ज्या गोष्टींचा आपल्याला पाठपुरावा करावा लागेल, निश्चितपणे दादांच्या माध्यमातून तो पाठपुरावा आपण करूया आणि शाळेची प्रगती कशी होईल, विद्यार्थ्यांची प्रगती कशी होईल याकडे लक्ष देऊया. आमच्या माध्यमातून सुद्धा, वर्धन कारखान्याच्या माध्यमातून सुद्धा ज्या काही गोष्टीची आपल्याला आवश्यकता असेल, विद्यार्थ्यांसाठी जी काही गरज आपल्याला भासेल, निश्चितपणे ती देण्याचं वचन या निमित्तानं मी देतो. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं, विद्यार्थी मित्रांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि थांबतो. मागे आपल्या सर्व उपस्थितांच्या असणाऱ्या या ठिकाणी कृपया गर्दी करू नका. सन्माननीय संभाजी एवढे संचालक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी वडी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. सन्माननीय हरिदासजी एवढे आणि सन्माननीय विकास एवढे फौजी त्रिवेणी आपण उपस्थित आहात. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. उपस्थित असणारे आपण सर्व पत्रकार बंधू, आयटी सेलचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय संजय गाडगे सर हे आपल्या शुभेच्छा, आपल्या शब्दातून शुभेच्छा वाटतील. आणि कुठे गेला सर्वसामान्य लोकांना माहिती नाही, पण आता जर पाहिलं तर येणारी प्रत्येक योजना सर्वसामान्य कुटुंबापर्यंत अंत्योदयापर्यंत कशी पोहोचवली पाहिजे, कशी पोहोचवली गेली पाहिजे याच्यासाठी कदम कुटुंब झटतंय. आणि हा जो उपक्रम आहे तो अगदी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे ही त्यांची इच्छा. हे राजकारण नाही तर हे समाजकारण आहे. अर्थकारण आणि राजकारण सगळेच करतात, पण समाजकारण करणं
आहे, याच्याबरोबर त्या लोकांना मेडिकल करून दिलं जात आहे. हे सगळं करणं इतकं सोपं नाही. आणि ही एकच गोष्ट नाही, अशा अनेक योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम या कुटुंबाकडून होत आहे. बाबा, मी महिला आघाडी आमच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि तुमची यशाची उंची अशीच वाढत जावो आणि पंचक्रोशीत त्या कदम कुटुंबाचं नाव हो, एवढी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हा भारत घडवण्याकरिता, हा महाराष्ट्र घडवण्याकरता ज्या ज्या महापुरुषांनी काम केलं त्यांच्या विचारांना अभिवादन करून ज्यांच्याकरता हा कार्यक्रम होतोय, बाबा आपण मागे 1-2 महिन्यामध्ये पाहिलं की एखादा कार्यक्रम घ्यायचं म्हटलं तर किती ताकद लावावी लागते. उपस्थितीमध्ये आज कार्यक्रम होतोय ते सन्माननीय खटाव माणसं झंझावाती नेतृत्व, सन्माननीय आमदार जयकुमार गोरेभाऊ, या सातारा जिल्ह्याला एक आदर्श कुटुंब म्हणून, कारण एवढा समन्वय, कारण माझा या कुटुंबाशी 25 वर्षाचा संबंध आहे. नगरीचे माजी नगराध्यक्ष संपतदादा माने यांनी आता शुभेच्छा दिला आहे. कारण भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष आणि संयोजक महेश मामा जाधव, भारतीय जनता पार्टीच्या करार मंडळचे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील तत्वंदाराचं व्यक्तिमत्व, तो नेत्याचे त्या नेत्याची वंदावे पावले खटाव मंच जनतेचा त्याच्या बळ दिला आणि भारतीय जनता पार्टीला या जिल्ह्यामध्ये 1 नंबर प्राप्त करून दिलं. ते आमचे मार्गदर्शक, आमचे नेते जयकुमार गोरेभाऊ, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वच व्यासपीठ, सगळ्यांचीच नावं घेतली पाहिजे तसे सर्व मला इथं वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला आलेले माझे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, तरुण मित्रमंडळी, समोर उपस्थित असणारे या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून आलेले सर्व ज्येष्ठ तरुण माता भगिनी, ज्यांच्या आशीर्वादाशिवाय, ज्यांच्या पाठबळाशिवाय कार्य करणं अशक्य असतं, ते माझे वडील बंधू, सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धैर्यशील दादा, माझे दुसरे बंधू, ज्यांचा आपल्या कुटुंबामध्ये एक खंबीरपणे समन्वयाची भूमिका नेली ते पार पडतात, त्यांचे सत्वशील बापू, माझ्या थोरल्या बहिणी सुनीताताई,
माझ्या दुसऱ्या बहिणी गीतांजली वहिनी, माझी सुविद्य पत्नी तेजस्विनी, माझी कन्या ईश्वरिका, माझे सर्व पुतणे, माझे सर्व नातलं आणि ज्यांच्या जीवावरती, ज्यांच्या सहकार्यात माझं समाजकार्य, माझं उद्योगाचं कार्य आणि दहशतवादाची पाठराखण करत असताना त्यांच्यामध्ये उभी करणारी राजकीय शक्ती ही शक्य झाली की म्हणजे कुशेश्वरी जिल्हा परिषद गटातील सर्व जीवाभावाचे मित्र, कार्यकर्ते आणि माझे मार्गदर्शक. खरं तर वाढदिवसाचं कुठलंही नियोजन नव्हतं, परंतु सर्व आपल्या तरुण मित्रांच्या आग्रहाखातर आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं. गेले 35 ते 40 वर्ष झालं आमचं कुटुंब समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करत आहे. हे करत असताना दहशतवादाचा नेहमीचा एक कटाक्ष आहे, त्यांचा एक आग्रह आहे. जे माझे स्वर्गीय पिताश्री बिपिनदा कदम, माझी आई सत्यभामा कदम अक्का यांनी जे आम्हाला एक तत्व घालून दिलं, जी शिकवण दिली, त्या शिकवणीतच पुढे काम करत असताना दहशतवादाची सुद्धा एक कायमची शिकवण असते की जे काय करू ते खरं केलं पाहिजे आणि जे काय करू ते चिरकाल आणि स्थिर केलं पाहिजे. खोटं नाटक करून आपल्याला कधीही समाजापुढे जायचं नाही आणि त्या पद्धतीचं नियोजन करता कामा नये. याच्यातून काम करत असताना दहशतवादाने 2 वेळा उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली. त्यातच जी ताकद प्राप्त झाली, इथं असणाऱ्या सर्व वर्धा कारखान्याच्या संचालकाच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 7 वर्षापूर्वी या घाटमाथ्यावरती वर्धा कारखान्याची निर्मिती झाली. नव्याने कारखाना निर्माण केला. कारखानदारीतला अनुभव कमी होता, परंतु सगळ्यांचं मार्गदर्शन, सगळ्यांचं पाठबळ या जीवावर आज वर्धा कारखाना त्या ठिकाणी अत्यंत ताकदीने काम करतोय आणि गेल्या वर्षी या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त दर देण्याचं काम वर्धा कारखान्याने केलं. या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलंय. कारखान्यातून रोजगार निर्माण झालाय. शेतकऱ्यांसाठी चांगला दर दिला जातोय. माझे दोन्ही वाहतूकदार कंत्राटदार असतील आणि बाकीचे काम करणारे असतील जवळजवळ 15,000 कुटुंब त्या कारखान्याशी निगडीत आहेत. आणि भविष्य काळामध्ये आमचे नेते जयकुमार भाऊ असतील किंवा सर्व जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते असतील, त्यांच्या मार्गदर्शनातून भाऊ तुमची अशी ताकद द्या आणि तुळजाभवानीच्या मी प्रार्थना करतो की लवकरात लवकर जे लाल नियमाचं आम्ही स्वप्न तुमच्यासाठी बघतोय की देवीने तुम्हाला द्यावं, कारण त्यात आमचा स्वार्थ दडलेला आहे. कारण आमची इच्छा आहे, आमचं स्वप्न आहे की भविष्य काळामध्ये या घाटमाथ्यावरती जवळजवळ 5,000 लोकांना त्यांच्या हाताला काम देण्याचं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचंय आणि त्यासाठी तुमची ताकद आम्हाला लागणार आहे. प्रामुख्याने कराड विधानसभा मतदारसंघातले प्रश्न आणि त्या बाबतीतलं थोड्या दहशतवाद एकमेकांना त्यांच्या माध्यमातून होईल. भाऊ आपल्या भाषणामध्ये त्या गोष्टी करतील, पण मी कुशेश्वरी जिल्हा परिषद गटाच्या आणि औंध जिल्हा परिषद गटाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा असलेला पाण्याचा प्रश्न, आपण तर पाण्यासाठी अत्यंत ताकदीनं काम करतोय, परंतु भविष्य काळामध्ये या मतदारसंघातील किंवा मनखटाव विधानसभा मतदारसंघातील कोणतीही निवडणूक पाण्याच्या प्रश्नावर लढली जाऊ नये एवढीच विनंती मी तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं करतो. पाण्याचा अवलंब सोडत असताना आपण नेहमीच आक्रमक भूमिका घेता, योग्य नियोजन करता, परंतु ते पाण्याचं वाटप होत असताना आम्हाला बारमाही पाणी कसं मिळेल, शेतकऱ्यांनी पाणी न मागता योग्य पद्धतीने पाण्याचं नियोजन कसं होईल आणि कुशेश्वर जिल्हा परिषद गटातील, औंध जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने पाणी कसं येईल याबाबत आपण नियोजन करावं. रोजगाराच्या संधी उपस्थित करत असताना आपण आज मसवडमध्ये अत्यंत मोठी MIDC आणली, तिथं रोजगार मिळणार आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा आपण घाटमाथ्यावरती त्याचं नियोजन करतोय. हे सगळं करत असताना शासनाचं पाठबळ आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आम्हाला लाभतंय आणि त्या माध्यमातून ज्या ज्या काही विविध शासकीय योजना असतील केंद्राचा राज्याचा त्याचा उहापोह आपल्या भाषणामध्ये वरिष्ठ करतीलच. पुन्हा एकदा आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने इथं आला, मला आशीर्वाद दिले, शुभचिंतन केलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो.
बैठकीचं पण पाठबळ दिलं. तळागाळात जात असताना लोकांशी चर्चा करणं होतं, बसणं होतं, लोकांचे प्रश्न कळत असतात. खरं तर माझ्या कामाची सुरुवात जास्ती ताकदीने झाली तर ज्यावेळी आपल्या मानव जातीवरती एक अत्यंत मोठं संकट आलं होतं आणि आपण सगळे जर अत्यंत घाबरून गेलो होतो की मानव जात नष्ट होती का अशी शंका निर्माण झाली होती. अशा अत्यंत घातक काळामध्ये त्या कोरोनाच्या कालखंडामध्ये मला काम करण्याची प्रेरणा मिळाली. जवळजवळ 200 गावामध्ये आपण त्यावेळी मास्कचं वाटप केलं, सॅनिटायझरचं वाटप केलं, वेपरायझरचं वाटप केलं आणि आपले नेते जयकुमार गोरेभाऊ असतील किंवा अब्दुल असतील किंवा सगळेच जवळजवळ पुणे, सातारा, सांगली, सोलापूर अशा 5 जिल्ह्यातील जिथं बेड उपलब्ध होतील, हॉस्पिटल उपलब्ध होतील अशा ठिकाणी मी आणि माझ्या तरुण मित्रांनी जवळजवळ 1600 पेशंट त्या काळामध्ये आपण तिथे ऍडमिट केले होते. गावोगाव सगळी गावं 200 गावं निर्जंतुकीकरण करून द्यायचं काम पण केलं होतं. त्यावेळी मोठे कॅम्प पण उभे केले होते आणि त्या काळात सुरुवात झाली आणि भविष्य काळात पुन्हा महिलांच्या दृष्टीनं काम चालू झालं, बचत गटांच्या दृष्टीनं काम चालू झालं, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काम चालू झालं आणि आज धैर्यशीलतांच्या संकल्पनेतून रामराज्य रथ, विकसित भारत, भाजप आपला दारी हा रथ आम्ही कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये सगळीकडे फिरवतोय. खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा त्याचं काम चालू आहे आणि जवळजवळ 15,000 लाभार्थींना येणाऱ्या महिन्याच्या आतमध्ये या योजनांचा लाभ मिळवून देण्याचं आमचं नियोजन आहे. भाऊच्या माध्यमातून, धैर्यशीलतांच्या माध्यमातून नक्कीच या गोष्टी आम्ही साध्य करू. पुन्हा एकदा आपण अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, मला आशीर्वाद दिले, तुमचं मनापासून आभार मानतो, तुमचं अभिनंदन करतो. या ठिकाणी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माझे वडील बंधू धैर्यशीलता यांचं नुकतंच आगमन झालंय. त्याचं मनापासून आपण करायच्या नजराने स्वागत करूया. या विनंती करतो. कराड उत्तरचं एकच उत्तर भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्ह्याचे कार्यतत्पर अध्यक्ष, वर्धन ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडचे संस्थापक चेअरमन आदरणीय धैर्यशील दादा कदम यांचं शुभागमन होत आहे. कराड उत्तरच्या जनतेला च्या सर्वांगीण विकासासाठी खऱ्या अर्थानं झटणारं असं व्यक्तिमत्व आदरणीय धैर्यशील दादा कदम यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. बाबांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं विविध दैनिकामधून या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं असणाऱ्या प्रकाशनाचं या ठिकाणी प्रकाशन आदरणीय आमदार साहेब तथा भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय धैर्यशील दादा कदम यांच्या शुभास्ते या ठिकाणी होत आहे. जनसामान्यांच्या पर्यंत विकासाची गंगा वाहून नेणारी ही त्रयमूर्ती आणि आजचं हे औचित्य साधतंय ते म्हणजे बाबांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात कदम परिवाराच्या वतीनं खर तर समाज सेवेचा घेतलेला हा वसा जिल्हा परिषद पुशेश्वरी गटाच्या माध्यमातून विक्रम बाबांच्या प्रयत्नातून इथले असणाऱ्या सर्वसामान्य जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी इथल्या जनतेला एक राजकीय न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेतून या ठिकाणी धैर्यशील दादा आणि विक्रम बाबा यांचं असणारं हे कार्य खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित असणारा हा जनसागर यांच्याविषयी असणाऱ्या या प्रेमाचं एक द्योतक देतोय. या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी बाबांना शुभेच्छा देण्यासाठी खर तर माता की, भारत माता की. आज या ठिकाणी
आदरणीय विक्रम बाबा यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळेजण त्यांना शुभेच्छा द्यायला आलेला. विशेषतः या ठिकाणी उपस्थित आपल्या सगळ्यांचे नेते ज्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी गावागावात आणि प्रत्येक बूथवर पोहोचवली आणि एक भारतीय जनता पार्टी सक्षमपणे सातारा जिल्ह्यात उभी केली असे आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय जयकुमार मोरे भाऊ या ठिकाणी उपस्थित आमचे स्नेही मरळी कारखान्याचे चेअरमन आदरणीय अशोकरावांना, त्याचप्रमाणे ज्येष्ठ मार्गदर्शक आपले संपतराव दादा माने, सुरेश तात्या, शंकरराव शेजवळ काका या ठिकाणी उपस्थित महेश बाबा, पंचायत समितीचे सदस्य संजय घोरपडे, त्याचप्रमाणे मार्केट कमिटीचे सदस्य या ठिकाणी राजू चव्हाण. खरं तर सगळ्यांचीच नावं घेतली पाहिजे. आपण सगळे आदरणीय व्यासपीठ आमचे बंधू आदरणीय सतोषी बापू, रवींद्र कदम, आपण सर्व पत्रकार आणि आजच्या कार्यक्रमाला आपण चुकीच्या कार्यक्रमाला आलेले आपण सगळेजण कार्यकर्ते, माता, बंधू आणि भगिनी. खरं तर वाढदिवस एक निमित्त असतं आपण सगळ्यांनी एकत्र येण्यात आणि एकत्र येऊन वाढदिवसाच्या निमित्तानं पुढील वर्षाचा संकल्प या ठिकाणी करायचा असतो. मी कराड उत्तरमधनं आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करेन आणि आभारी मानेन, कारण आपण मनापासून आमच्या सगळ्यांच्यावर प्रेम करतो. तर पक्ष, पार्टी, गट हे कुठेही न बघता या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्यावर आपण सगळेजण प्रेम करता. त्याबद्दल आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. मी या ठिकाणी जास्त काय बोलणार नाही, पण एवढं नक्की सांगेन की 2009 सालापासून त्याच्या अगोदर या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण सगळे एकमेकांना भेटतोय, एकमेकांशी बोलतोय, एकमेकांशी चर्चा करतोय आणि त्यापासून आपल्या जिव्हाळ्याचा संबंध आणि हा संबंध कशाने तुटत नाही. आणि 2014ची निवडणूक असू द्या, 2019ची विधानसभेची निवडणूक असू द्या, या ठिकाणी आपण सगळ्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्यावर मनापासून प्रेम केले. भाऊ, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आज जवळजवळ 15,000 बांधकाम कामगारांचं रजिस्ट्रेशन केलं. या ठिकाणी या मतदारसंघामध्ये 2 रामराज्य रथ गेली 15 दिवस फिरतोय की त्या ठिकाणी शासनाच्या सगळ्या योजना या रथाच्या माध्यमातून आपण गावोगावी कार्यकर्त्यांच्या पर्यंत पोहोचवतोय आणि लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करतोय. आमचं टार्गेट आहे की येत्या 15 दिवसामध्ये आपण कमीत कमी 20,000 बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन क्रॉस करू आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्या मार्गदर्शनाखाली संबंधित मंत्री सुरेश खाडे साहेब असतील यांना आणून 15,000 लोकांना एका वेळी हे भांड्यांचं किट द्यायचं काम आपण येत्या 15 दिवसामध्ये करणार आहोत. तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं प्रामाणिकपणे काम करूया. आपण ते करताय. मी जयकुमार मोरे भाऊंना विनंती करेन की भाऊ, या ठिकाणी वाढदिवसा निमित्त आहे, परंतु काही मागण्या आमच्या या उपसा सिंचन योजना 50 मीटरवरनं 100 मीटर रेट करायचं आहे. माझ्या कोरेगाव तालुक्यातल्या कनेरखेड पासून नांदरेपर्यंत गावांना पाणी द्यायचं आहे. या ठिकाणी सातारा तालुक्यातल्या काही गावं उरमोडीच्या उजव्या किनाऱ्यापासून वंचित आहेत आणि या सगळ्यांसाठी भाऊ येणाऱ्या 8 दिवसांमध्ये आपण आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबरोबर या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या मार्फत आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय बावनकुळे साहेब असतील, या सगळ्यांच्या मार्फत आपण जवळजवळ 300 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक गावामध्ये आपण दिलेला आणि त्यामुळे आज आम्ही कराड उत्तरच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार मानतो. गावाचा आपण आमदार, आपण सत्तेचे आमदार आणि म्हणून आपल्या सुद्धा मतदारसंघामध्ये स्मार्ट शाळेला
असं व्यक्तिमत्व आदरणीय विक्रम बाबा यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी एक हात आणि जोरदार टाळी. हॅपी बर्थडे. जिल्हा परिषदेचे युवा नेतृत्व आदरणीय विक्रम बाबा. कदमांचे प्रांता नामात माननीय जयकुमार भाऊ यांना निमंत्रण करतो. सवाल क्वेश्चन घ्यायचा आहे आपल्यासमोर. कदमांचे आमदार पंधरा आमदार माननीय जयकुमार भाऊ हे आपणास शुभेच्छापर मार्गदर्शन करणार आहे. सवाल क्वेश्चन घ्यायचा आहे. आमंत्रण करतोय. ज्यांनी सर्वसामान्य लोकांच्या मध्ये काम करून युवकांच्या मध्ये काम करून या भागामध्ये मजबूत असं संघटन उभं केलं. ते आपल्या सगळ्यांचे सहकारी मित्र सन्माननीय विक्रम बाबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असेल आपल्या सगळ्यांचे नेते. आता जिल्हाध्यक्ष म्हणून दादा भाजपचे नेते तुम्हीच आहे. आपल्या पक्षामध्ये प्रोटोकॉल असतो आणि जिल्ह्याचा अध्यक्ष हा सगळ्यांचा नेता असतो. तर आदरणीय धैर्यशील दादा म्हणलं की माझ्या पाठीला जरा अडचण आहे. वैद्य साहेब बघा कोणी लिंबू टाकले का निवडणूक आलेली आहे. आता निवडणुकीत असा अवघडून चालणार नाही. ताकदीने आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे, लवकर लढवायचं आहे. आपल्या छोट्याशा का मुलांना आजारातून आपल्याला तातडीने परमेश्वराने बरं करावं आणि तातडीने आपल्या लोकांच्या मध्ये पाठवावं अशी विनंती परमेश्वराला करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय आमचे सुरेश साध्या, संप्रदायाचे माझ्या दादा, शंकररावजी शिजवा आपले अध्यक्ष, राजेंद्र चव्हाण, महेश बाबा जाधव, संजय चोपडे, महेशजी गाडगे, अनिलजी कांबळे, सीमाताई घाडगे, अमोलजी कदम, भीमराव नांग्या यांना अप्पा, ज्ञानेश्वर पवार, विवेकराव देशमुख, भरतराव जाधव, डॉक्टर देवले, संजय चव्हाण, सूत्रसंचालन करणारे आमचे जितेंद्र मुंडे, नवीन चटाय, प्रसाद भोसले, संजय घाडगे, सुरेखा पडवळ, तुकाराम मलावडे, अशोकराव पाटील, आमचे चेअरमन, असे अनेक लोक आहेत. या सगळ्याच लोकांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करत असताना पाठीमागं आमच्या कदम कुटुंबियांचे बॅकबोन असलेले सर्वशील कदम हे आमच्या पाठीमागे बसलेले आहेत. त्यांच्यासोबत आजच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित असलेले सगळे या भागात आलेले प्रमुख कार्यकर्ते, बंधू आणि सगळ्यात या कार्यक्रमाचा हा घरगुती सोहळा. घरातले सगळ्याच आमच्या भगिनी या ठिकाणी बाबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत. त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्यासोबत उपस्थित असलेले आमचे पत्रकार बंधू आणि युवक बंधू, आज या ठिकाणी या कार्यक्रमाला येत असताना आपल्या सगळ्यांना मनापासून आनंद होतो, तसा मलाही या मनापासूनचा आनंद होतो. विक्रम बाबांचा सत्कार भाऊ दादा सगळ्यांना मिळावा.
कुटुंबाचा पाठबळ एका नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहतं. कुटुंब जेव्हा एकत्र येऊन सगळ्या संकटाचा सामना करतं तेव्हा कसलंही संकट त्याला आलं तरी ते वर्तमान लावायची ताकद या कदम कुटुंबामध्ये आहे. कारण सगळे कुटुंब एकत्र आहे, बंधू एकत्र आहे, कुटुंबातली लोक एकत्र आहेत आणि संघटितपणे या भागामध्ये, या तालुक्यामध्ये, या मतदारसंघामध्ये लोकांची सेवा करायचं काम ही सगळी मंडळी करत असतात. बाबांच्या बाबतीत मी सांगायची आवश्यकता नाही, तुम्ही सगळेजण बाबाच्या संबंधित आहात. धैर्यशील दादा या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये काम करत असतात. बाबांच्या दादांच्या सोबत ताकदीनं किंवा दादांच्या उपस्थितीत, दादांच्या पाठीमागं ताकदीने ही संघटना पुढे नेण्याचं काम आमचे विक्रम बाबा करत असतात. आणि हे सगळं करत असताना उद्योगधंद्याचा व्याप सांभाळायचं काम, कारखाना चालवायचं काम, या सगळ्यामध्ये बाबा मजबूतीने उभे असतात. त्यांचाच स्पर्धात आपण सगळ्यांनी बघितलं की आता वर्धनसारखा कारखाना अल्पावधीत एवढ्या नावाला लागला. दादा कदाचित राजकारणाला मी तुम्हाला सिनियर असेल, वयाला नाही पण राजकारणाला सिनियर असेल. मग मी तसा सुदैव आहे, नशीबवान पण आहे. संघर्ष माझा 5वीला पुजलेला असला तरी सुद्धा मी ह्या वयामध्ये 3 वेळा आमदार आहे. या सगळ्यांच्या आशीर्वादानं काम करत असताना आपण सगळेजण बघतो की आपल्या सगळ्यांना संघर्ष झाल्याशिवाय काहीच मिळत नाही आणि माझा वाटायला तर संघर्षाशिवाय काहीच नसतं. मगाशी मी आल्या दादाने मला विचारलं त्या केचं काही अडचणीचं नाही ना आपल्याला. मी दादाला म्हणलं, दादा निवडणूक आल्यावर माझ्या केस झाली नाही तर मलाच बेचैन होतं, मलाच चैन पडत नाही. तर निवडणूक आली आणि केस झालं नाही असं झालं नाही पाहिजे. पण त्यातनं एक शक्ती मिळते काम करायची आणि लक्षात येते की आपल्या समोरचे विरोधक कुठल्याही पातळीवर जाऊन आपल्याला विरोध करू शकतात. त्यासाठी आपण सावध असलं पाहिजे. त्यासाठी सावधानतेचा इशारा मला ते कायम मिळत असतात. प्रचंड संघर्षाचा हा कालखंड कदम कुटुंबियांनी अनुभवलेला आहे. राजकीय संघर्ष त्यांचा चालू आहे. वडिलांचा समाजकारणाचा वारसा पूर्वीपासून त्यांच्यासोबत आहे. आणि हे असताना अल्पावधीत या कुटुंबानं स्वतःचं असं एक वेगळं अस्तित्व या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये निर्माण केलेलं आहे. आपण सगळ्यांनी बघितलं विधानसभेच्या 2 निवडणुका झाल्या आणि ह्या दोन्ही निवडणुका या कुटुंबानं ताकदीनं लढवल्या. आपल्या सगळ्यांच्या भरोशावर, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादावर ताकदीनं त्या दोन्ही निवडणुका त्या जयश्री दादा लढवल्या. ह्या निवडणुका लढवत असताना त्यांच्यासमोर एक सगळ्यात मोठा प्रश्न यायचा. निवडणूक लढवत असताना विरोधातल्या माणसाचा ऊस समोरचे राजकारणी लोक जे आहेत त्यांच्याकडे कारखाना आहे. लोक समोरच्या बाकीच्या लोकांचा ऊसाचं राजकारण करायचा प्रयत्न करायचे आणि जी माणसं पुढे होऊन त्या नेतृत्वाच्या विरोधात काम करतात, सह्याद्रीच्या कारखान्याच्या विरोधात काम करतात किंवा त्या नेत्याच्या विरोधात काम करतात, त्या लोकांना ऊसाच्या माध्यमातून लाभ देण्याचं काम केलं जात होतं. त्याचाच परिणाम म्हणून आपण बघितलं की असं नेतृत्व असलं पाहिजे, असा नेता असला पाहिजे की आपल्यामुळं आपल्या कार्यकर्त्याला त्रास झाला नाही पाहिजे, आपला कार्यकर्ता अडचणीत आला नाही पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका कदम कुटुंबाने घेतली आणि ज्या ऊसाच्या जीवावर राजकारणाची लोक करत होती त्याला पर्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि वर्धन सारखा चांगला कारखाना त्या कुटुंबावर उभा केला. मगाशी बाबांना सांगितलं बोलताना की आम्ही चांगला दर देतो. सुरुवातीला मलाही वाटायचं आता हे कसं जमेल, कसं होईल, कसं चालेल. परंतु प्रचंड संघर्ष असताना सुद्धा अगदी समोर कारखाने मोठे मोठे असताना आणि 20-20, 25-25, 30-30, 40-40 वर्षापासून ते कारखाने या भागामध्ये प्रस्थापित झालेले असताना वर्धन सारख्या नव्या कारखान्यानं त्यांच्याशी स्पर्धा करायला सुरुवात केली आणि त्यांच्या स्पर्धेचा दर द्यायला सुरुवात केली. हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे.
संघर्ष कदम कुटुंबियांनी जे लोकांच्या सेवेचा हातामध्ये घेतलेला आहे त्या सगळ्या त्यांच्या कामामध्ये त्यांचा एक सहकारी म्हणून कायम मी त्यांच्या सोबत राहील अशा पद्धतीचा शब्द या वाढदिवसाच्या निमित्ताने बाबाच्या मी घेईन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सगळेजण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि मी म्हणतो आता दादाने भाषण केल्यावर बाबाला शुभेच्छा कमी दिल्या आणि भारतीय जनता पक्षाचा अजेंडा जास्त चालवला. शेवटी जिल्हा अध्यक्ष झाला की नेमकं काय होतं मलाही माहिती आहे. तर बाबा दादा माझा दादा मलाही सांगतात या बुथचं असं झालं तिकडच्या बुथचं असं झालं तुम्ही मागे राहिलाय. शेवटी जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर जी जबाबदारी आपल्यावर येते ती जबाबदारी दादांनी त्यांच्या कार्यक्रमामध्ये प्रचंड अशा ताकदीनं पार पाडलेली आहे. मला याचा आनंद आहे की माझ्या एका सहकार्याला विश्वास टाकला. माझ्या एका सहकार्याला जिल्हाध्यक्ष करा म्हणून मी पक्षाला सांगितलं आणि त्या माझ्या सहकार्याने या जिल्ह्यामध्ये प्रचंड ताकदीनं काम केलं आणि याचाही आनंद आहे. या विभागाचा खासदार आपण आदरणीय छत्रपती उदय महाराजांना आपण बघतो त्यामध्ये धैर्यशील दादा असतील किंवा भारतीय जनता पक्षाच्या संघटनेचा प्रचंड मोठं योगदान आहे. त्याला कारण आहे की संघटना प्रचंड मोठ्या ताकदीने या जिल्ह्यामध्ये काम करते याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. म्हणून या वाढदिवसाच्या निमित्ताने मी काय बोलणार सांगेन एवढंच की आता 2 महिन्यातच निवडणुका आलेल्या आहेत. माझी सगळ्यांना विनंती आहे या विभागाचा आमदार भारतीय जनता पक्षाचा झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना ताकदीने आता कामाला लागायचं. मी जेव्हा विधानसभेमध्ये जाईल मी जाणारच आहे त्यामध्ये शंका ठेवू नका. मी जाणारच त्यामुळे शंका ठेवायचं कारण नाही. मी कायम सांगत असतो माझ्या विरोधकांना मी सांगतो ज्या दिवशी जयकुमार गोरे निवडणुकीचा फॉर्म भरणार त्या दिवशी जयकुमार गोरे निवडून येणारे निश्चित आहे. आणि मला ज्या दिवशी वाटेल माझा पराभव होणार आहे त्या दिवशी मी निवडणुकीचा फॉर्मच भरणार नाही. त्यामुळे मी फॉर्म भरला की मी आमदार झालो हे पक्का लक्षात असू दे. पण हे सगळं असलं तरी बाजूला ठेवा. लोकांच्या आशीर्वादात प्रचंड ताकदीनं मान खटाव मतदारसंघामध्ये काम केलंय. आपण सगळेजण माझे सहकारी खटाव तालुक्यातले बरेचसे लोक इथं आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या 10 वर्षापासून डोंगवडीचं पाणी आपल्या भागात वाहत आहे आणि वाहिलेलं पाणी या तालुक्याचं परिवर्तन करताना आपण बघतोय. ज्या तालुक्यामध्ये तुळशी बारशीच्या लग्नाला ऊस मिळत नव्हता त्या तालुक्यामध्ये आज 4 साखर कारखाने उभे राहतात आणि याचा मला आनंद आहे की या भागामध्ये अशा पद्धतीनं ताकदीनं आपण पाणी नेलं आणि त्याचा परिणाम आपण सगळेजण बघतो. त्यामुळं या कराडोत्तर मतदारसंघामध्ये आजही आपण बघतो आमचे आपण मागे बसले या भागातले अजून दुष्काळी भागातली गावं आजही माझ्याकडे येतात भाऊ आम्हाला पाणी मिळालं पाहिजे. अनबलवाडी रंगलवाडी पाणी योजनेचा विषय गेल्या 1.5 वर्षापासूनचा पेंडिंग आहे. आज ही लोक मला विनंती करतात भाऊ आमचा आम्हाला काही पाणी आम्हाला देत नाही भाऊ तुम्ही लक्ष घाला तुम्ही घातलं तर आम्हाला पाणी मिळेल. अशा पद्धतीचा विश्वास या लोकांच्या मध्ये निर्माण झाला आहे. धैर्यशील दादाचा प्रचंड मोठा पाठपुरावा या भागातल्या पाण्यासाठी असतो विकास कामासाठी असतो. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी बघितलं असेल की गेल्या 2-2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये सरकार आल्यापासून जवळजवळ 300 कोटीची कामं या मतदारसंघामध्ये धैर्यशील दादाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून होताना आपण बघतोय. आणि त्याचवेळी या भागातला पाण्याचा प्रश्न पाणी आणि माझं जवळचं नातं आहे. आपला तात्या पाण्याचं माझं जवळचं नातं तुम्ही नदीकाठची माणसं आहे तुम्हाला काय पाण्याचं महत्व नाही. पाण्याचं महत्व काय आहे याला एकदा आमच्या मानगडामध्ये मुक्काम करून राहायला पाहिजे तर पाणी पोचलं नाही तिथे. आणि ते पण कधी जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा पाणी काय आहे पाण्याचं महत्व काय असेल ते समजेल. त्यामुळं पाण्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रचंड आत्मीयता आहे. पाणी माझ्या मनामध्ये गेले पाहिजे भावना आणि मला आनंद आहे. जवळजवळ मगाशी माझ्या मतदारसंघामध्ये एका नेत्याची पत्रकार परिषद झाली आणि बोलताना तो म्हणाला की गेल्या 15 वर्षापासून जयकुमार गोरे आमदार
7 TMC पाणी उर्वरित 10 वर्षापूर्वी जयकुमार गोरेने आणलं. राहिलेलं 3.5 TMC पाणी जे गटापूरचं 6 महिन्यापूर्वी आणलंय. आणि जेवढं अंदाज होतं पाणी ते मतदारसंघामध्ये आणलं. पण जे आम्हाला वाटायला नव्हतं असं 5 TMC पाणी मी माझ्या मतदारसंघात आणलंय. 16 TMC पाणी माझ्या मतदारसंघात आणलंय. त्यामुळं ज्या भागातलं पाणी डेंगूचं लिफ्ट होतं 22 TMC पाणी त्या भागातल्या आमदाराला, त्या भागातल्या जनतेला, त्या भागातल्या गावाला पाणी देता आलं नाही याचं दुःख या निमित्तानं जिल्ह्याचा आमदार म्हणून मला आहे. त्यामुळे आमच्या डांगे आम्हाला उपोषण करायला लागलं. हनुमानवाडी रंगेवाडीच्या लोकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. योजनेचा संघर्ष आपण सगळ्यांनी बघितला. पण आपण जयकुमार गोरे तुम्हाला शब्द दिला जेव्हा मी शब्द दिला तेव्हा अजिबात चिंता करू नका. शामगावला पाणी दिल्याशिवाय जयकुमार गोरे जाणार नाही आणि त्याला 4 दिवस लागणार. पाण्याची फाईल अंतिम टप्प्यात आहे. येणाऱ्या 15 दिवस महिन्याच्या आत शामगावची पाण्याची फाईल मंजूर होईल. चिंता करायचं अजिबात काम नाही. जो शब्द मी तुम्हाला दिलेला तो प्रत्येक शब्दाची पूर्ती देईल. दादा मला स्वस्त बसू देत नाही. जेव्हा कधी माझी भेट होते तेव्हा सगळं विषय बोलून झाल्यावर भीमराव डांगेंचा विषय निघाला नाही असं कधी होत नाही. शामगावला पाण्याचं बहुतेक दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका दादा कायम मांडत असतात. त्याचबरोबर या भागातल्या जेवढ्या पाण्याच्या योजना आहेत, अंगणवाडी असेल, गंगवाडी असेल, बाकीच्या योजना असतील या संदर्भात मजबूतीनं भूमिका ते मांडत असतात. दुर्दैवानं मला आपला पत्रकार बंधू इथे बसलेला आहे. दुर्दैवानं आपण या भागातली सगळी माणसं इथं आपण आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. ज्या तालुक्यातलं डेंगूचं 22 TMC पाणी उचलून सांगलीसारख्या, सोलापूरसारख्या तालुक्याला जातं त्या तालुक्यात किंबहुना त्या योजनेपासून 10-15 किलोमीटरवर अंतरावर असणाऱ्या गावाला आपल्या तालुक्याचे आमदार पाणी देऊ शकले नाही. या डेंगूच्या योजनेचं हे तुमच्या माझ्या दृष्टीने दुर्दैवाची गोष्ट आहे. पण मला अभिमान आहे. तुम्हाला जरी पाणी मिळालं नसतं, या जिल्ह्यातलं पाणी गेल्या 15-20 वर्षापासून पाणी जात असलं डेंगूचं, तरी सुद्धा या जयकुमार गोरेनं त्याच डेंगूचं 2.5 TMC पाणी माझ्या महामंडळाला घेतलंय आणि या पाण्याची योजना मंजूर झाली. आणि आता ते टेंडर झालं. आता आम्ही काम येणाऱ्या 30 ऑगस्टला चालू करतो. त्यामुळं जिल्ह्याचं पाणी जिल्ह्यात ठेवायचा संकल्प आपण आधी केला पाहिजे की तो अगदी झाला नाही, पण आता नक्की होईल अशा पद्धतीची भावना आहे मी त्याला व्यक्त करतो. दादा आपण जे म्हटलं की पाण्याच्या संदर्भातल्या प्रश्नावरची बैठक आपण तातडीने लावावी. काळजी करू नका. फडणवीस साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे. अधिकाऱ्यांना सूचना फडणवीस साहेबांनी दिलेल्या आहेत आणि तातडीने आपण या कामाच्या संदर्भातली बैठक येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये आपण घेऊ आणि या भागातले प्रश्न आपण मार्गी लावू. पुन्हा संधी या निमित्तानं देतो. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, फक्त टाळ्या वाजवून निवडणुका होत नाही, फक्त मोठं बोलून निवडणुका होत नाही. निवडणुका हे सामान्य माणसाच्यापर्यंत पोहोचून सामान्य माणसाला लढायला तयार करायला लागतं तेव्हा निवडणुका होतात. आपण एकटेच सैनिक घेऊन चालणार नाही. जेव्हा सामान्य माणूस सैनिक होईल, सामान्य मतदार सैनिक होईल, सामान्य मतदार परिवर्तनाच्या लढाईतला सैनिक होईल, तेव्हा निवडणूक आपण हातामध्ये घेऊ शकतो. तोपर्यंत निवडणूक हातामध्ये येत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2009 साली मानखडावच्या जनतेनं सामान्य माणसांनी निवडणूक हातामध्ये घेतली आणि परिवर्तन केलं. 15 वर्षात खटावांचा चेहरा बदललेला आपण सगळेजण बघतोय. त्याच पद्धतीचं काम आपल्याला या मतदारसंघात करायला लागेल. आपल्या सगळ्यांना विनंती आहे. 2-3 महिन्यात निवडणूक आलेली आहे. ताकदीनं आपण कामाला लागा आणि ह्या लढाईला आता जेव्हा आपण उतरतोय तेव्हा ही लढाई जिंकण्यासाठीच आपल्याला लढायचं आहे. मग डोक्यात ठेवा. एवढंच या दिवशी मी सांगतो. बाबा आपल्याला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आपल्यासारखा भाऊ सगळ्यांना मिळावा अशा पद्धतीचा दादा शुभेच्छा सगळ्यांना देतो. कारण माझ्या वाट्याला थोडंसं कमी आहे. माझ्या गोष्टी माझ्या वाट्याला कमी आहे. म्हणून मी कायम सांगत असतो की शेवटी संघर्ष आपण सगळेजण करत असतो, पण कौटुंबिक संघर्ष खूप अडचणीचा असतो. दादा त्याच्या बाबतीत सुद्धा हात आपण मी अनुभवतो. मी ज्या ज्या संकटात जातो या जगात असणं कुठलं संकटच नाही की जे माझ्याला आलंच नाही असं संकटच नाही.
आता बाकी दादा मला काय सांगतात तुम्हालाही सांगतो आता मला बाकीचं काय सांगू नका. आता ही लढाई जिंकण्यासाठी करायची एवढंच सांगतो. आता जिंकण्यासाठी लढायचं आहे. जे काय करायला लागेल ते करू. जे काय करायला लागेल ते करू. कुठलाही हातचा मागं ठेवायचा नाही. आता कुठलाही हातचा आता मागं ठेवायचा नाही. भारतीय जनता पक्षाचा आमदार या मतदारसंघात झालाच पाहिजे ही भूमिका घेऊन काम करायचं एवढंच आज आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सांगतो. बाबा पुन्हा एकदा शुभेच्छा देतो थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. चेहरा दिसू द्या.